नमस्ते. माझं नाव रेश्मा पुणेकर, भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार. तर मी बारामती तालुक्यातील तरडोली एक माझं खेडेगाव आहे. त्या गावातून मी खरं तर बिलॉंग करते आणि माझं जे 10वी पर्यंतचं जे शिक्षण आहे ते माझं न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर जे आहे त्या ठिकाणी झालेलं आणि खरं तर बेसबॉल हा खेळ मी त्याच ठिकाणी शिकले आणि त्या ठिकाणीच माझे 2-3 नॅशनल झालेले होते आणि त्याच्यानंतर मी बारामतीला गेले आणि मग ग्रॅज्युएशन पर्यंत तिथे खेळत गेले. तिथे सुद्धा मी कंटिन्यू नॅशनल खेळत घेतले, पण 2017 मध्ये मी पहिले इंटरनॅशनल खेळ. नमस्ते. माझं नाव रेश्मा पुणेकर, भारतीय बेसबॉल संघाची कर्णधार. तर मी आज चायनावरून जरी खेळून आले तरी फोन आला तरी म्हणजे एवढे साधे आहेत की आईला बेसबॉल सुद्धा म्हणता येत नाही. तिचं फक्त एकच वाक्य असतं मला की फोन आल्यानंतर, बाबा तू जिंकली का आणि जेवली का, काय करते आणि कधी येणार आहे घरी, एवढंच फक्त ती मला विचारत असते. म्हणजे एवढी साधी माणसं आणि ही साध्या माणसांनी एवढा त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि विश्वास दाखवल्यानंतर त्या विश्वासाला कुठंतरी तडा न जाऊ देता आज मी इथपर्यंत पोहोचले. वडिलांचा पारंपरिक पद्धतीने मेंढपाळीचा व्यवसाय होता. तसेच ऊसतोडीसाठी सुद्धा ते बाहेरगावी जायचे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून मी त्यांना घरकामामध्ये वगैरे मदत करायचे. शाळेमध्ये 7-8 किलोमीटर रोज सायकलवरती जायचं, कधी चालत जायचं, तर कधी कोणाच्या गाडीला हात करून जायचं. तर अशी परिस्थिती असायची आणि ह्या परिस्थितीतूनच मला खेळाचं एवढं वेड लागलेलं होतं की मी घरी जरी आले तरी कधी दिवस एकदा उगवतोय आणि मी कधी पुन्हा शाळेत जाते. आणि तासाला तर मी काय बसतच नसायचे जास्त, मी कंटिन्यू ग्राउंडवरतीच प्रॅक्टिस करत असायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर आज जवळ 12-13 वर्ष झाले. 12-13 वर्षानंतर कुठे तरी आज मी त्या चांगल्या पदापर्यंत जाऊन पोहोचले.